लात पूरा चीर डालूंगा, हड्डी फसली तेरी एक कर डालूंगा। निसर्गाला जर मान्य नसलं तर कोणाची लायकी नाही, कोणाची अवकाश नाही, कोणाची हड्डी फसली मोडण्याची आणि कोणाला चीरण्याची। कोई हमें चीर कर रख दे इतना किसी में जोर नहीं, कोई हमें मार सके इतने हम कमजोर नहीं। कफन बांध कर तो रंग से रंग मिला देंगे, वक्त आ गया नवघरे जी आपको त्रिवेणी का पानी पिला देंगे। त्रिवेणी का पानी पिलाने वाले शायर है, कोई कोई शायर लोग नाग नदी का पानी पिलाने की बात करते हैं, वो पगले शायर लोग हैं। नाग नदी का पानी पिलाकर औरत को बीमारी करना नहीं है, नहीं है। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। वक्त आया सूरज जी हम आपको त्रिवेणी का पानी पिला देंगे। आप खुद को समझते होगे तो काम तो हम आपके छक्के छुड़ा देंगे। अपने वाली पर आए तो आपको फुटबॉल जैसा ऊपर उड़ा देंगे। शब्दाची तोड शब्दाने केल्या जाते, तर्काची तोड तर्काने नाही, गाण्याची तोड गाण्याने केली जाते। मी शिवाजी महाराजच्या विषयावर गाणं म्हटलं, दुय्यमीवर शिवाजी महाराजच्या विषयावर एक रावणावर म्हटलं तर तुम्ही शिवाजी महाराज सोडून कोणत्याही शूरवीरावर क्रांतीवीरावर म्हणायला पाहिजे होतं। त्याला म्हणतात तू मीही शिवाजी महाराजवर म्हणतो, तुम्ही शिवाजी महाराजाचं उदाहरण सांगता, मी सांगतो चिलकत वागणे त्याला तुम्ही ते सांगता, याला दुय्यमी म्हणत नाही। आदरणीय शाहीर साहेब आणि म्हणून सन्माननीय शाहीर साहेब, शेर कभी घास नहीं खाता सितान की बात सच्ची है, सच्ची है। मर्द अल्लाह जन्म दे मर्दान की कितनी अच्छी है। हेलो आदरणीय प्रोपाइटर साहेब थोड़ा साउंड वाला। शेर घास नहीं खाता सबने सुना है सूरज नवघरे जी, कानों से कई बार कौन कहेगा शेर को शेर जो पीछे से करता है वार, पीछे से वार करने वाला शेर नहीं है। माँ कसम हमें एक बार छू कर देखे फिर वो शेर की खैर नहीं है। आए का मजा गाना है, की बात करते हो प्रत्येकाची वेळ येते हा, आणि ती वेळ माणसाला शिकवते आता तुला काय करायचं आहे, कोणता मार्ग शोधायचा आहे। मग तुला कसं सोडणं मोकळ्या आणि जोवरी आहे मज त्याची साथ का करशील माझ्या वाकड्या। जोवरी आहे मज त्याची साथ का करशील माझ्या वाकड्या।
प्रत्येकावर येणारी वेळ तुला कसं सोडणं मोकळा आणि जोवरी आहे मध्ये त्याची साथ त्या करशील माझ्या वाकड. हा प्रश्न केव्हा उद्भवला कुठे उद्भवला? आदरणीय शाहीर साहेब ज्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होऊ लागला तो व्यक्ती त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो? जमीन पर रहने वाले ऊंचाई की बात क्यों करता है? तो तुझसे कुछ नहीं मगर घमंड की बात क्यों करता है? गलत सोचने वाले खुद का बुरा क्यों करता है? अच्छे कर्म छोड़कर खराब का क्यों भरता है? उम्र तो मेरी लंबी है मगर इतने जल्दी क्यों मरता है? एक बुरे कर्म करने वाले क्या सफल कर पाएगा और खुद के जाल में खुद ही फटकर पूरी मौत मर जाएगा. भक्त प्रल्हाद म्हणतो स्वतःच्या वडिलाला हिरण्यकश्यपाला जेव्हा त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो कशामुळे? तो श्री हरी विष्णूचा परमभक्त असतो आणि त्याचा वडील म्हणतो मी या जगाचा देव आहे पण तो त्याला देव मानत नाही. फसकावून सांगतो कया तू माझी आई आणि तुमच्या कर्म क्रियेमुळे प्रेम क्रियेमुळे माझा गोळा तयार झाला पण मला तयार करणारा नाही तिला विश्वाला तयार करणारा विश्वालाच नाही तर तुम्हालाही तयार केलं तो करणारा अन्य व्यक्ती आहे. ओमकार रक्षित यांच्याकडून या पार्टीला 100 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझे मंडळ अत्यंत ऋणी आहे. तुमच्या केलेल्या कर्माचे उपकार माझ्या जीवनाचा शेवट होईपर्यंत मी ठेवणार नाही. आदरणीय मेरे परवरदिगार तुम्ही स्वतःला देव मानता पण तो देवाची उपमा तुम्हाला देणार नाही कारण तुम्हालाही तयार करणारा जन्मात घालणारा तो माझा देव आहे श्री हरी विष्णू परमेश्वर. आणि तेव्हा काय म्हणतो त्या वेळेस